उत्तर मध्य मुंबईची जर आपण लढत पाहिली तर ही लढत अतिशय प्रतिष्ठेची होती, कारण सरकारी वकील असलेल्या उज्ज्वल निकम यांना भाजपने या ठिकाणी रिंगणात उतरवलेलं होतं। तर तिथं काँग्रेसनं मात्र अनेक चर्चा झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली होती। त्यामुळे उत्तर मध्य मुंबईची आपण लढत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम भाजपचे विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत होती। प्रतिष्ठित आणि एक स्थानिक चेहरा अशी खरं तर ही लढत म्हटली तर काही वावगं ठरणार नाहीये। या ठिकाणी 2019 चा जर आपण विचार केला तर 2019 मध्ये 53.68% इतकं मतदान इथं झालेलं होतं 2019 मध्ये। तर 2024 मध्ये 51.98% इतकं या ठिकाणी मतदान झालेलं आहे 2024 मध्ये। त्यामुळे जवळपास 2 ते 3% ही टक्केवारी घसरली असल्याचं, मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचं उत्तर मध्य मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। पण या घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाला होणार हे तर पुढच्या 1.5 तासात स्पष्ट होईलच एक्झिट पोल मधून। पण लोकांच्या मनात नेमका कोण खासदार आहे, लोकांनी नेमका कोणाला कौल दिलाय, चला पाहूया। अपने वार्ड में उज्ज्वल निकम जी आएंगे। वर्षाताई देतील भरघोस मताने, वन साइड विन आहेत वर्षाताई गायकवाड। वर्षाताई निश्चितच निवडून येतील असं मला वाटतं। वर्षा गायकवाड है ना, काम अच्छा करते, पहले से कांग्रेस में इसके लिए दे रहे वोट और क्या। मुझे हाथ का पंजा जीत के आना चाहिए कांग्रेस में पहले से काम करती हूँ। मैडम जी आएंगे, वर्षा गायकवाड़। उज्ज्वल निकम का ही दिख रहा है हमको भी, तो उन्होंने काम भी अच्छा दिख रहा था उनका। वर्षाताई पहले होने के कारण उनका जो है भविष्य में ऐसा जीतने का चान्सेस है। आम्हाला फक्त वाटतंय की आम्हाला वर्षाताई गायकवाडच जिंकणार। मला असं वाटतं की बांद्र्यामधून ह्याच्यामधून उज्ज्वल निकमच जिंकून यायला पाहिजे। पॅन्ट्रामध्ये वर्षा गायकवाड आली पाहिजे काँग्रेस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।